श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. उद्या आहे 12 फेब्रुवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे माघ पौर्णिमा. माघ पौर्णिमेला आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व देण्यात येतं. माघ पौर्णिमेला 32 पटीने जास्त फळ आपल्याला मिळतं जे आपण उपाय सेवा करतो त्याचं. त्यामुळेच याला 32 पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व दिलं जातं. माघ पौर्णिमा ही संपूर्णपणे भगवान विष्णूंसाठी समर्पित असते. या दिवशी भगवान विष्णू हे पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात. कोण किती सेवा करत आहे, कष्ट करत आहे, उपाय करत आहे, त्याच्या कष्टाचं सेवेचं उपायांचं फळ देण्याचं काम हे भगवान विष्णू देत असतात. त्याचबरोबर या दिवशी सर्व देवी देवता हे गंगेच्या पाण्यामध्ये स्नानासाठी आलेले असतात. त्यामुळे या दिवशी गंगा स्नानाला विशेष महत्त्व देण्यात येतं. पण आपल्याला प्रत्येकालाच गंगा स्नान इतकं शक्य नसतं किंवा आपल्या आजूबाजूला ह्या ज्या काही पवित्र नद्या आहेत तर त्या नसतात. त्यामुळेच आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्येच आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आपल्याला आंघोळ करायची असते. त्याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती आहे, नक्की चेक करा. त्याचनंतर आपल्याला या दिवशी माघ पौर्णिमेला माता लक्ष्मीला आणि माता अन्नपूर्णेला प्रसन्न करण्यासाठी हा एक उपाय करायचा आहे. अन्नपूर्णा देवीला आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे, जेणेकरून आपल्या आयुष्यातील सर्व समस्या, दुःख, दारिद्र्य, दोष, अडचणी दूर होईल. 33 वर्ष आपल्याला धन संपत्ती पैसा कमी पडणार नाही आणि आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. असा हा प्रभावी उपाय उद्या आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय कसा करायचा, कोणत्या पद्धतीने करायचा याची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम अन्नपूर्णा देवी नमो नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून अन्नपूर्णा देवीची तुमच्या घरावर भरभरून कृपा होईल. तर आता हा उपाय कसा करायचा आहे त्याची आपण माहिती घेऊया. पण त्या अगोदर पौर्णिमा तिथी ही संपूर्णपणे लक्ष्मी आणि विष्णूला समर्पित असते. त्यामुळे या दिवशी आपल्या घरामध्ये लक्ष्मी चालीसा, विष्णू चालीसा, कनकधारा स्तोत्रम, कमला स्तोत्रम, विष्णू सहस्रनाम, लक्ष्मी सहस्रनाम या सर्व सेवा ज्या आहेत तर त्या झाल्याच पाहिजे. तुम्हाला ह्या सेवा म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकतात. त्याचबरोबर या दिवशी आपण आपल्या घरामध्ये अन्नधान्याचा साठा टिकून ठेवण्यासाठी अन्नपूर्णा देवीची सेवा करायची असते. वर्षभर आपल्या घरामध्ये धनसंपत्ती कमी पडू नये असं प्रत्येकाला वाटतं. आपण जितकं कष्ट करतोय, मेहनत करतोय, तितकं फळ आपल्याला त्याचं मिळावं, त्या प्रमाणामध्ये पैसा आपल्या घरामध्ये यावा आणि तो टिकून राहावा असं प्रत्येकाला वाटत असतं, माझ्यापासून तुमच्यापर्यंत. त्यामुळेच पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची सेवा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. त्यानंतर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही स्वास्तिक काढायचे असतात. स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे आपल्या किचनमध्ये, आपल्या मुख्य दरवाजावरती, त्याचबरोबर आपल्या उंबरट्यावरती तुम्हाला 3 स्वास्तिक हे काढायचे आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपले घरातील जे देव असतात ना तर ते तुम्हाला हळद, मीठ आणि त्याचबरोबर थोडासा कापूर ह्या सर्व पदार्थ एकत्र करून, थोडंसं दही घेऊन एकत्र करून आणि आपले देव आपल्याला स्वच्छ करायचे असतात. तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर त्यावरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचं असतं. या सर्व गोष्टी केल्यामुळे काय होतं तर आपल्याकडे खूप लाखोने पैसा येतो असं मी अजिबात म्हणणार नाही, पण आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, आयु आरोग्य हे टिकून राहतं. घरामध्ये सतत आजारपण येत नाही. घरामध्ये कोणतेही काम जर आपण हातामध्ये घेतलं तर त्यामध्ये आपल्याला अपयश येत नाही. कुठे ना कुठे ज्या काही अडचणी आपल्याला प्रत्येक कामात येत असतात त्या अडचणी सर्व दूर होऊन जातात ज्यावेळेस या पवित्र तिथींवरती आपण हे सर्व उपाय करत असतो. त्यासाठीच हा एक उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे. त्यामुळे हा उपाय कसा करायचा याची आपण संपूर्ण माहिती घेऊया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका, जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या घरावर भरभरून कृपा होईल. तर काय करायचं आहे, सर्वात प्रथम तुम्हाला अन्नपूर्णा देवीची या दिवशी मूर्ती घ्यायची आहे.
तुमच्याकडे असेल तर ऑलरेडी असेल तर त्यावरती तुम्ही अभिषेक करायचा आहे। आता बघा, आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती असणं हे खूप खूप गरजेचं आहे। ज्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे ना, त्या घरामध्ये कधीच धनधान्याची कमतरता राहत नाही। तर तुमच्याकडे जर नसेल तर खाली याच व्हिडिओच्या खाली मी काही अन्नपूर्णा देवीची मूर्ती टॅग केलेली आहे, तिथून तुम्हाला ज्या पाहिजे ती मूर्ती तुम्ही खरेदी करू शकता। त्यानंतर आता काय करायचं आहे, सर्वात प्रथम तुम्हाला देवघरामध्ये एक छान दिवा लावून घ्यायचा आहे। हा दिवा तुपाचा असावा। दिवसभरामध्ये संध्याकाळी जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करायचा आहे। या दिवशी आपल्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे, जेणेकरून नकारात्मकता आपल्या घराच्या बाहेर राहील। त्याचनंतर तुम्हाला या दिवशी आपल्या घरामध्ये कापूर जाळायचा आहे लवंगांसोबत। त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरामध्ये भांडण, कटकट, वादविवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते। ह्या सर्व गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत आणि हे अन्नपूर्णा देवीचा जो हा उपाय आहे तर तोही आपल्याला करायचा आहे। अन्नपूर्णा देवीची मूर्ती एका तामणामध्ये तुम्हाला घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला शुद्ध जे पिण्याचं पाणी असतं तर ते घ्यायचं आहे आणि थोडंसं जर दूध तुमच्याकडे असेल तर ते घ्या, नसेल तर स्किप केलं तरीही चालेल। अन्नपूर्णा देवे नमो नमः म्हणत तुम्हाला अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवरती 108 वेळेस हे पाणी जे आहे तर ते टाकायचं आहे आणि देवीचा अभिषेक करायचा आहे। नंतर देवीला छान व्यवस्थितपणे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। देवीला अत्तर लावायचं आहे, हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला आता मी देवीला तुम्हाला वस्तू अर्पण करायला सांगणार आहे तर ती तुम्हाला अर्पण करायची आहे। तर काय करायचं आहे, सर्वात प्रथम अन्नपूर्णा देवी कुठे निवास करत असते तर आपल्या किचनमध्ये। अन्नपूर्णा देवी ही आदिमाय आदिशक्ती माता पार्वतीचंच एक स्वरूप आहे। अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे हा जो श्लोक आहे तर तो सर्वांनाच माहीत आहे। हा श्लोक तुम्ही तुमच्या किचनमध्ये जर लावला तर आपल्या किचनमधील सर्व वास्तुदोष देखील दूर होत असतात। त्याचबरोबर आता आपल्याला काय करायचं आहे तर एक प्लेट घ्यायची आहे किंवा तामण वगैरे घ्या, त्यामध्ये तुम्हाला अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे। अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवल्यानंतर तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे। तांदूळ हे अखंड असावे, कुठेही तुटलेले फुटलेले असे नको आणि अन्नपूर्णा देवीच्या खांद्यापर्यंत तांदूळ येईपर्यंत तुम्हाला तुमच्या मुठीमध्ये तांदूळ धरून ते देवीवरती अर्पण करत राहायचे आहे। जोपर्यंत देवीच्या खांद्यापर्यंत तांदूळ येत नाही तोपर्यंत ते अर्पण करायचे आहे आणि अन्नपूर्णा देवे नमो नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे। नंतर खांद्यापर्यंत तांदूळ आले की एक दिवा घ्यायचा आहे, त्या दिव्यामध्ये एक लवंग टाकायचे आहे आणि या दिव्यानेच तुम्हाला अन्नपूर्णा देवीला ओवाळायचं आहे। गंध, धूप, दीप, अगरबत्ती करायची आहे। देवीला प्रार्थना करायची आहे, माझ्या घरामध्ये कधीच अन्नधान्याचा साठा हा कमी पडून देऊ नको। घरामध्ये नेहमी पैसा जो आहे तर तो खेळता असू दे। घरामध्ये जी लक्ष्मी येते तर ती स्थिर राहू दे। अप्राप्त लक्ष्मीला प्राप्त होऊ दे अशी देवीला प्रार्थना करायची आहे। नंतर काय करायचं आहे तर देवीची मूर्ती जी आहे तर त्या तांदळातून बाहेर काढायची। ते जे तांदूळ आहे थोडेसे पक्ष्यांना खाऊ घालायचे, थोडेसे आपण अन्नपूर्णा देवीची मूर्ती ज्या वाटीमध्ये ठेवतो त्यामध्ये मिक्स करायचे। बाकीचे तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला तुमच्या साठवणीच्या तांदळामध्ये मिक्स करायचे आहे आणि जो दिवा आहे तर तो देवघरामध्ये ठेवायचा जळत आहे तोपर्यंत। जळाला की नंतर मग म्हणजे शांत झाला की नंतर त्यातलं साहित्य जे आहे तर ते निर्मल्यात टाकून दिवा परत यूज करू शकता। अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। नक्की करा, नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो होईल। खाली जे वस्तू टॅग केलेल्या आहेत तुम्हाला जर आवडल्या तर नक्कीच तुम्ही खरेदी करा। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।